महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अंबड नाशिक मधील दत्तनगर दातीरनगर रोड बनलाय कचराकुंडी। नाशिक मधील चुंचाळे शिवार येथील दातीरनगर दत्तनगर पांजरापोळ बोळीतील रस्ता हा नेहमी शॉर्टकट रस्ता असून या रस्त्याच्या कडेला दातीरनगर चुंचाळे वरचे तसेच पायी जाणारे नागरिक तसेच महिला सकाळी कामाला जात असताना या रोडवर कचरा प्लास्टिक बंदी असताना त्यात कचरा भरून या रोडवर टाकून निघून जातात। हा कचरा प्लास्टिक मध्ये असल्याने जनावरे खात असतात। जनावरांच्या पोटात जाणारे प्लास्टिक हे हानिकारक असल्याने त्यात जनावरे दगावली जात असून यावर काही उपाययोजना नाहीत। नगरपालिकेने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले तर यावर उपाय म्हणून जागीच दंड वसूल केला जाऊ शकतो, म्हणजे पुन्हा कोणी इथे कचरा फेकणार नाही। कारण येताना व जाताना याचा खूप घाणेरडा वास येत असतो आणि आजूबाजूला अनेक प्रकारचे छोटे मोठे आजार होत असतात। मच्छर सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाले आहेत। तरी महानगरपालिका आणि प्रशासन यांनी त्वरित पाठपुरावा करून यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामन रमेश गिरीसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, अंबड। तुझं नाव काय? प्रथमेश संदीप लोणगे। हां, प्रथमेश संदीप लोणगे। अच्छा। राहायला कुठं आहे? मी इथे वरती दत्तनगरमध्ये। दत्तनगरमध्ये। बरं, ह्या कचऱ्या हा जो कचरा फेकताय हा योग्य वाटतो का? बिलकुल योग्य नाहीये, कारण आता इकडं रोजची घंटा गाडी पण येते हो, आणि प्रत्येक परिसरात प्रत्येक गल्लीमध्ये येते, असं नाही की ती स्किप होती। पण तरी लोकांचा सिविक सेन्स कुठे आहे मला ते समजत नाही। कारण आपण आता कचरा करतोय तर आपण तो घंटा गाडीमध्ये टाकला पाहिजे ना। बरोबर। आपण या मुख्य रस्त्यावर टाकून जातो, इथून गाय जातात, लहान मुलं जातात, समोर बस स्टँड आहे, ती सर्व दुर्गंधी होती आणि आजार व्हायचे काम आहे। हो हो, खाली भाजी मार्केट आहे, वरती शाळा आहे 2-3 आणि हा येणं जाण्याचा मुख्य रस्ता आहे। मग इथूनही या करत राहिलं तर मग सामान्य माणसं आणि या प्लॅस्टिक मध्ये जो कचरा फेकला जातोय तर हे प्लॅस्टिक ज्यावेळेस जनावर खात आहेत तर जनावर सुद्धा याने त्रास होतो ना जनावरांना। हो, जनावर सुद्धा आणि इथं तुम्ही जर वरती बघितलं ना तर गायींचे गोठे, तर त्या गायी सुद्धा चरायला खालीच जाते इकडे। तर बऱ्याच वेळा मी पण जाताना बघितलंय ते प्लास्टिक खातं हे खातं। अच्छा, तर आपण नागरिकांनाच हे समजायला पाहिजे। नगरपालिका पण दुर्लक्ष करते, वेळेवर उचलत नाही का? हा, नगरपालिकेची गाडी इथून जाताना डोळे झाकपाना करतात। बर, धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।